उत्तर दिलंय। जयंत पाटलांना अलीकडे मोदींच्या योजना आवडू लागल्यात असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत। माझ्या आधी ही योजना चालू होती। ही योजना नवीन सरकार आल्यावर ही योजना पुढे चालू ठेवण्याच्या संबंधात त्यांनी मागणी केली। आम्ही सांगितलं की मंडळाने निर्णय घ्यावा। त्यामुळे हा मंडळाने त्यांना ते पप्पू यादव का कोण आहेत ना, ते चेअरमन होते, मुन्ना यादव ते चेअरमन होते याचे अध्यक्ष महोदय। माझा मुद्दा हा आहे, मला उत्तराच्या आधी हरकत कशी? किती अस्वस्थ झालाय तुम्ही मंत्री साहेब, सध्या तरी तुम्ही फक्त प्रश्न विचारू शकता, उत्तर द्यायच्या भूमिकेत इतक्यात तरी नाही। म्हणून प्रश्न विचारतो की अध्यक्ष महोदय 10-15 दिवस मी या खात्याचा मंत्री होतो। त्यामुळे यावेळी मी मंडळाने याच्यावर निर्णय घ्यावा। त्याचा अर्थ मंडळाने पाहिजे ती मनमानी करावी असा नाही, नंबर 1। आणि नंबर 2, अध्यक्ष महोदय, माझा मुख्यमंत्री महोदय इथं उपस्थित आहेत म्हणून त्यांना प्रश्न की डीबीटी करण्याची मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे ते आपण साकारण्याची ही अतिशय चांगली संधी आहे। तर प्रत्येकाला अकाउंटवर पैसे देण्याची योजना ही आता आपण सुरू करावी। माननीय अध्यक्ष महोदय, मला या गोष्टीचं समाधान आहे की अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलांना मोदी साहेबांच्या सगळ्या योजना आवडायला लागलेल्या आहेत आणि मोदी साहेबांच्या योजना लागू करा असा जयंत पाटलांचा आग्रह हा देखील मला अतिशय स्वागतार्ह वाटतो। या प्रस्तुत प्रकरणामध्ये कामगारांच्या हिताचं काय आहे ते बघण्यात येईल, पण आपण जे सांगितलेलं आहे एजंट तयार झाल्यात वगैरे, तर माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालीच एक कमिटी तयार करून या योजनेमध्ये जास्तीत जास्त पारदर्शिता। यानंतर थेट विधान परिषदेत जाऊयात। अनिल परब बोलतात।